यश मिळवण्यासाठी लाज आणि भीती नेहमी दूर ठेवा। नमस्कार मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना हे जाणवत असेल की आयुष्यात खूप काही करायचं आहे, पण काहीतरी अडवतं, काहीतरी थांबवतं आणि ते म्हणजे लाज आणि भीती। या दोन भावना म्हणजे अशा सारख्या आहेत ज्या आपल्याला यशाच्या दरवाजापर्यंत नेतात पण दार उघडू देत नाही। आज आपण हे समजून घेणार आहोत की लाज आणि भीती आपल्याला कशी अडवतात, त्या पलीकडे कसं जायचं आणि त्यांना संपूर्ण आत्मविश्वासाने भरलेलं यशाचं जीवन कसं जगायचं। यशाच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा लाज आणि भीती। प्रत्येक माणसाच्या आत एक स्वप्न असतं। काहींचं स्वप्न डॉक्टर होणं असतं, काहींचं इंजिनियर, लेखक, उद्योजक, अभिनेता किंवा नेता होण्याचं असतं। पण हे स्वप्न पूर्ण करण्याआधी एक प्रश्न समोर येतो, लोक काय म्हणतील। हीच भावना म्हणजे लाज। आणि त्याच्याबरोबर येतो दुसरा प्रश्न, जर मी अपयशी ठरलो तर। ही भावना म्हणजे भीती। हे दोन्ही प्रश्नच आपल्या पावलांना जखडून टाकतात, जसे काही कोणी दोरीने बांधून ठेवलंय तसे। लाज ही फार सूक्ष्म भावना असते, ती आपल्या बालपणातच नकळत तयार होते। शाळेत शिकताना जर शिक्षकांसमोर उत्तर देता येत नसेल तर आपल्याला लाज वाटते। कोणी हसतं, टिंगल करतं आणि मग आपण मागे सरतो। तसेच कुठे गाणं गाताना आवाज फुटला तर लाज वाटते, काहीतरी वेगळं बोललं तर लाज वाटते, नवीन विचार मांडला आणि कोणी विरोध केला तर लाज वाटते, मग आपण आपला आवाजच बंद करतो। भीती म्हणजे अपेक्षित अपयशाचं पूर्वकल्पनाशील दडपण। आपण अजून प्रयत्नही केलेला नसतो तरी मन म्हणतं, तुला काही जमणार नाही, तू काय मोठा अभिनेता होणार का, तुला कोण भाव देणार। ही स्वतःवरची अविश्वासाची भावना म्हणजेच भीती। स्टेजवर बोलायचं आहे पण अंग थरथरतं, एखाद्याला नाही म्हणायचं आहे पण त्याचा राग येईल म्हणून आपण गप्प, दुकानात वस्तू परत करायची आहे पण आपल्याला वाटतं की दुकानदार रागवेल, कामाच्या ठिकाणी प्रमोशन मागायचं आहे पण आपण थांबतो कारण लाज वाटते। ही सगळी उदाहरणं हेच सांगतात की आपण संधी मिळवायच्या आधीच त्या गमावतो, फक्त लाज आणि भीतीमुळे। एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी लोक लाज किंवा भीतीच्या पलीकडे गेलेले असतात। जे कुठेही पोहोचत नाही हे त्याच दोन गोष्टींमध्ये अडकलेले असतात। लाज आणि भीती तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतात, नवे कौशल्य शिकण्यापासून, नवे लोक भेटण्यापासून, स्टेजवर बोलण्यापासून, स्वतःचं मत मांडण्यापासून, आयुष्य बदलण्याच्या संधीपासून। महान लोक कसे यशस्वी झाले। स्वामी विवेकानंद ते अमेरिकेत भाषण देण्यासाठी गेले तेव्हा कोणी ओळखत नव्हतं। भीतीने गप्प बसले असते तर सिस्टर अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका ही ओळ ऐकायला मिळाली नसती। लाज आणि भीतीवर मात करण्यासाठी उपाय: 1. आत्मपरीक्षण करा। मी का लाजतो, भीती वाटते। जेव्हा आपल्याला लाज वाटते तेव्हा थांबतो आणि विचार करा, ही लाज खरोखरच गरजेची आहे का, यामुळे मी काय गमावत आहे का। 2. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला स्वीकारा, चुकत असाल तरी चालेल पण स्वतःला नाकारू नका। 3. धाडसाने छोटे पावले उचला, एका वेळेस एक गोष्ट करा, समोरच्याशी डोळ्यात डोळा मिळवून बोला, स्टेजवर 10 सेकंद उभे राहा, प्रश्न विचारा, तुमचं मत मांडा। 4. चुका करायला शिका, कारण चुका म्हणजेच शिकवणं। ज्याला यश हवंय त्याने चुकायची तयारी ठेवली पाहिजे। 5. नकार पचवायला शिका, सर्वांना तुम्ही आवडणार नाही हे आधी मान्य करा, मग लाज वाटणारच नाही। भीतीचा सामना करायला शिका, ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे। भीती हे केवळ मनात असते, तिला वास्तव नाही। भीतीचा 90% भाग तुमच्या मनात असतो, प्रत्यक्षात ते घडतच नाही। प्रत्यक्ष कृती करा आणि भीती नष्ट होते। उदाहरणार्थ, जर तुम्हाला स्टेजची भीती वाटत असेल तर स्टेजवर जा। लोक हसतील का याची भीती असेल तर हसले तरी थांबू नका। मनाला तयार करा, सकारात्मक विचार करा, दररोज मनाशी बोला, मी सक्षम आहे, माझी चूक मला पुढच्या वेळेस योग्य बनवेल, माझं मत महत्त्वाचं आहे। शाळकरी आणि तरुण विद्यार्थ्यांसाठी संदेश: विद्यार्थ्यांनो, तुमचं आयुष्य आता सुरू होतंय। जर सुरुवातीलाच तुम्ही लाज आणि भीतीने गप्प बसलात तर पुढे काही बोलता येणार नाही। शंका विचारायला लाजू नका, उत्तर देताना भीती वाटली तरी प्रयत्न करा। मित्रांच्या टिंगलला घाबरू नका, स्वतःच्या मतावर विश्वास ठेवा, याच गोष्टी तुम्हाला यशस्वी करतील। महिलांसाठी खास संदेश: स्त्रियांना समाज अनेकदा गप्प ठेवतो, त्यांना वाटतं मी बोलू का नको, मी निर्णय घेऊ का नको, माझं म्हणणं योग्य आहे का। हे सगळं लाज आणि भीतीमुळे आहे। पण लक्षात ठेवा, तुमच्या आवाजातच शक्ती आहे। बोलायला शिका, निर्णय घ्यायला शिका, चुका झाल्या तरी त्यातून उठायला शिका।
आत्मविश्वास हा लाज आणि भीतीचा उपाय आहे. आत्मविश्वास म्हणजे मी प्रयत्न करेन ही भावना. यश हे मिळत नाही, घडवावं लागतं आणि ते घडवताना चुकावं लागतं, बोलावं लागतं, धाडस करावं लागतं आणि त्यासाठी लागतो आत्मविश्वास. तुमचं ध्येय, तुमचं स्वप्न, तुमचं आयुष्य हे तुमचं आहे. लोक काय म्हणतील म्हणून थांबू नका. भीती वाटते म्हणून मागे हटू नका. लाज वाटते म्हणून गप्प बसू नका. तुम्ही जन्मला ते यशस्वी होण्यासाठी, म्हणून लाज झटकून द्या, भीती बाजूला ठेवा आणि पुढे चला. मित्रांनो, लाज आणि भीती ही संकोचाची ओल असते. ती झटकली की तुम्ही प्रखर सूर्यप्रकाशासारखे तेजस्वी होता. यश हे नशिबाने मिळत नाही, प्रयत्नाने मिळतं. प्रयत्न करताना चुका होतात, लोक हसतात, नकार येतो, पण त्या प्रत्येक अडथळ्यावर एक पायरी चढल्यावर तुमचं यश वाट पाहत असतं. आजपासून ठरवा, लाज आणि भीती नाही, आता आत्मविश्वास आणि कृतीच. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.